कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। साहेब, तुमच्या मागची आता काळजी मिटली बघा। तर बघा की अमोल घरी पण आलाय आणि तिची तब्येत एकदम टणटणीत पण झाली। आता आम्हालाच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे। त्यासाठी काय करायला लागेल माहितीये का? तुम्ही असं काळजीत राहणं पहिल्यांदा बंद करावं लागेल। म्हणजे साहेब, इतक्या वर्ष तुमच्या सोबत काम करतोय, अहो तर म्हणता ताक कळतंय आम्हाला। की तुला काय म्हणायचं कळतंय रे। नामनच्या बाबतीत हळवं होत चाललंय। सारखी काळजी वाटते मला त्याची। मागच्या काही दिवसांमध्ये जे काही गोष्टी घडल्यात, एक भीती बसली रे मनात। अहो साहेब, बापूस तोपर्यंत आहे ना, पुरुषाचं काळीज आहे ना दगडासारखं असतं, पण स्वतःच्या लेकरासाठी त्याच दगडाचं पाणी कधी होतं ना ते कळत सुद्धा नाही बघा। बरोबर आहे चिंचुके, आता अमोलपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही माझ्यासमोर। अहो साहेब, एवढी काळजी कशाला करताय? अहो आम्ही सगळे आहे की बरोबर, सगळं नीट होईल बघा। आणि बघा की आपला अमोल किती स्ट्रॉंग आहे। अहो एवढं सगळं होऊन गेलं तरी अजिबात घाबरलं नाही पोरग। चिंचुके, मनावरच्या जखमा स्पष्टपणे उघडपणे दिसत नाहीत रे। कुणी सांगावं या सगळ्या गोष्टींचा अमोलच्या मनावर खोलवर परिणाम झाला असेल तर? आर्या, येस सर, काही काम होतं का? हा म्हणजे मला अमोल संदर्भात तुझी जरा मदत पाहिजे होती। हा मग बोला ना सर, अमोलसाठी हवी ती मदत करीन। हा म्हणजे आता हे बोलताना मला काही खूप चांगलं वाटतं अशातला भाग नाही, कारण आपण खूप वेळा बोललो या विषयावर। पण अगं अरे, तू घरी आलीस ना की अमोल टेन्शन घेतो। काय नक्की काय म्हणायचंय तुला? मला नक्की हे म्हणायचंय की तुला जर अमोल संदर्भात मला मदत करायचीच असेल ना, तर एवढं कर की थोडे दिवस माझ्यापासून आणि आमच्या घरापासून लांब, प्लीज। अहो साहेब, तुम्ही काय बोलताय? अहो त्या फक्त अमोलच्या काळजीनं घरापर्यंत आल्या होत्या। अरे चिंचुकी, त्या काळजीचा उलटा परिणाम होतोय ना। पण अमोल टेन्शन मध्ये असेल ना, त्याचा चेहराच बदलतो। काय वाटते, पहिल्यासारख्या गोष्टी सोप्या नाही राहिल्या रे। अर्जुन, पण मी आता काहीच केलं नाहीये। आणि हे बघ, एका लहान मुलाबाबतीत ओढ निर्माण होणं ही गोष्ट वाईट आहे का? अगं मी तुला वाईट म्हणतच नाही आर्या। हे बघ, फक्त मला आता अमोलला झालेला त्रास नकोय। आणि हे बघ, हा सगळा परिस्थितीचा दोष आहे। तू प्लीज समजून घेणार आहे। अर्जुन, मी समजून घेतेय आणि सगळ्या गोष्टी सोडून नॉर्मल वागण्याचा पुरेपूर प्रयत्न करतेय, पण मला कळत नाही गोष्टी नॉर्मल का होत नाहीयेत। थोडे दिवस जाऊ दे, गोष्टी होतील नीट। पण प्लीज अमोलपासून थोडे दिवस लांब राहा। हे सगळ्यांसाठीच चांगलं आहे, अमोलसाठी विशेष करून। ठीक आहे साहेब, अरे मॅडमला लय वाईट वाटलं असेल बघ। त्याला पर्याय नाही चिंचू, मला आता अमोलपेक्षा महत्वाचं दुसरं कोणीच नाही। चला चिंचुके। अरे मॅडम, तुम्ही साहेबांचं काही मनाव घेऊ नका बरं, साहेब जरा टेन्शन मध्ये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।